बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झरसाइज 1.3. ओके, आता 1.3 एक्झरसाइज मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे बघा. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये काय दिलंय त्यांनी, इफ ए इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट 3, 5, 7, 9, 11, 12. ओके, आता बघा एक सेट दिलाय त्यांनी. काय दिलाय? सेट. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू इच ऑफ द फॉलोइंग. आता एकदम सिंपल आहे बघा. पहिला क्वेश्चन आपल्याला ओळखता आला पाहिजे की कोणत्या टाईपचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं सिम्बॉल काय? उलटा ई. तर उलटा ई म्हटल्यावर काय? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आता एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर साठी उलटा ई साठी मी मराठीत काहीतरी लिहून दिलं होतं की एक्सच्या एका तरी किमतीने इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. ओके, आता क्वेश्चन काय दिलाय बघा त्यांनी, उलटा ई एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस ए इज इक्वल्स टू 1. आता एक्स बिलॉंग्स टू ए याचा अर्थ काय? एक्स बिलॉंग्स टू ए. ए म्हणजे हे सगळे नंबर, म्हणजे सगळे इलेमेंट हे एक्सचे आहेत. आता त्यांनी दिलेलं बघा काय करायचं. आन्सर मध्ये सुरुवातीला काय करायचं बघा, एक्स मायनस ए इज इक्वल्स टू 1. हे क्वेश्चन ऍज इट इज राईट करायचं. आता ऍज इट इज राईट केल्यानंतर चेक करायचं असतं. पहिले एक्स ची ही 3 किंमत टाकून पाहू. 3 मायनस ए इज इक्वल्स टू 1. 3 मायनस ए मायनस 5 इज इक्वल्स टू 1. सेम आलंय का? नाही. म्हणजे पहिल्या व्हॅल्यूने सॅटिस्फाय होत नाही. सेकंड चेक करायची. ओके, सेकंड चेक करायची. बघा आता सेकंड आहे 5. 5 मायनस 8 मायनस 3 आन्सर येते. याने पण सॅटिस्फाय होत नाही. नेक्स्ट चेक करू. 7 मायनस 8. बघा 7 मायनस 8 इज इक्वल्स टू 1. 7 मायनस 8 मायनस 1 इज इक्वल्स टू 1. या 7 ने पण सॅटिस्फाय होत नाही. तर नेक्स्ट नंबर चेक करू आपण. नेक्स्ट नंबर चेक करू. 9 घेऊ. ओके, तर 9 पुट करू एक्स ऐवजी. 9 मायनस 8 इज इक्वल्स टू 1. 9 मायनस 8 1 इक्वल टू 1. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा 9 या व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय होते. क्लिअर आहे? इथं सिम्बॉल काय आहे बघा, उलटा ई. उलटा ई म्हटलं की याच्यापैकी एका किमतीने सॅटिस्फाय झालं पाहिजे. तर एक्स इज इक्वल्स टू 9 satisfies above equation. Therefore its truth value is true. एकदम सिंपल आहे बघा. हे उलटा ई दिसला ना, यांच्यापैकी एका किमतीने जरी सॅटिस्फाय झालं की ट्रूथ व्हॅल्यू काय द्यायची? ट्रू. आणि एकाही किमतीने जर सॅटिस्फाय झालंच नाही तर इथं उत्तर काय येत असतं? फॉल्स. ओके, आता सेकंड क्वेश्चन बघू आपण. सेकंड याच पद्धतीने चेक करायचं आहे. आता सेकंड मध्ये काय दिले त्यांनी बघा. सेकंड क्वेश्चन हे बघा, उलटा ए. काय दिलंय त्यांनी? आता उलटा ए म्हणजे कोणता क्वांटिफायर? युनिव्हर्सल. उलटा ए आला की सगळ्या किमतीने हे सॅटिस्फाय झालं पाहिजे. जर झालं, या सगळ्या किमतीने हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, नाहीतर फॉल्स. चेक करू आपण. ओके, गिव्हन इक्वेशन काय बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर. म्हणजे इकडे उत्तर काय आलं पाहिजे? इव्हन. इव्हन म्हणजे काय? इव्हन नंबर कोणते असतात? 0, 2, 4, 6, 8 असे आले पाहिजे इव्हन नंबर. चेक करू आता आपण. चेक करूया. आता अगोदर बघा 3 पुट करू. सांगा आता 3 जर पुट केलं, 3 चा स्क्वेअर काय मिळेल? 9. परत इथं 3
ओके 3 चा स्क्वेअर 9 प्लस 3 किती मिळतोय 12 इवन नंबर मिळतोय म्हणजे पहिली व्हॅल्यू इक्वेशनला सॅटिस्फाय करते. आता 5 चं चेक करू 5 चा स्क्वेअर 25 प्लस परत काय पुट करणार 5 म्हणजे इथं 30 मिळतोय 30 पण इवन नंबर आहे हा पण सॅटिस्फाय करतोय. 7 चेक करू 7 चा स्क्वेअर 7 इथं पुट करा 7 चा स्क्वेअर 49 प्लस 7 49 प्लस 7 56 म्हणजे 56 पण इवन नंबर आहे. 9 ने चेक करू 9 चा स्क्वेअर 81 प्लस 9 90 इवन नंबर आहे. 11 चा स्क्वेअर 121 प्लस 11 132 इवन नंबर आहे. 12 चा स्क्वेअर 144 प्लस 12 किती येतं बघा 156 म्हणजे हा पण इवन नंबर आहे. ऑल व्हॅल्यू काय करतात इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. मग इथे राईट करायचं आपण ओके इथे राईट करायचं ऑल व्हॅल्यूज satisfies above equation therefore it is truth value is true इज काय आहे ट्रू. क्लिअर आहे. आता बघा थर्ड क्वेश्चन पण तसा आहे. थर्ड क्वेश्चन ओके आता थर्ड क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिले बघा एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 म्हणजे चेक करायचंय आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची 3 चा स्क्वेअर लेस दॅन काय 0 3 चा स्क्वेअर 9 हा छोटा आहे का 9 हा छोटा आहे का 0 पेक्षा नाही. पण इथं साइन कोणता आलाय पहा उलटा आलाय म्हणजे एका किमतीने तरी सॅटिस्फाय केलं पाहिजे. 5 चा स्क्वेअर 25 छोटा नाही म्हणजे कोणताही स्क्वेअर घेतला 0 पेक्षा छोटा येत नाहीये म्हणजे याचा आन्सर आपण काय राईट करणार आता बघा ऑल व्हॅल्यूज do not satisfies above equation therefore its truth value is false. विद्यार्थी मित्रांनो इथं उलटा येईल. जर एका किमतीने जरी हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं असतं ना ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली असती पण एकाही किमतीने सॅटिस्फाय केलेलं नाहीये म्हणून ट्रूथ व्हॅल्यू काय आहे फॉल्स. आता 4 नंबरचं बघा 4 नंबरचा त्या टाईपचा आहे बघूया आपण. ओके क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलंय त्यांनी उलटा ए आला की सगळ्या व्हॅल्यूने सॅटिस्फाय केलं पाहिजे. एक्स इज अ इवन नंबर काय म्हटलंय त्यांनी एक्स इज अ इवन नंबर सगळ्या व्हॅल्यू चेक करून पाहू इवन आहे का. ओके आणि इथं उलटा आहे म्हणजे सगळ्यांनी सॅटिस्फाय केलं पाहिजे. सांगा 3 इवन आहे का नाही 5 नाही 7 नाही 9 नाही 11 नाही 12 दिसतोय इवन बघा. x इक्वल टू 12 satisfies above equation म्हणजे बघा इथे रिक्वायरमेंट काय आहे उलटा आहे. सगळ्या व्हॅल्यूनी सॅटिस्फाय केलं तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार अदरवाइज काय फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स इज काय फॉल्स. क्लिअर आहे. हे बघा परत एकदा विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या उलटा आहे याचा अर्थ काय सगळ्या व्हॅल्यूने सॅटिस्फाय केलं तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अदरवाइज फॉल्स. पण इथं एकाच व्हॅल्यूने केलंय सॅटिस्फाय म्हणून ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची फॉल्स. क्लिअर आहे. ओके 5 नंबरचा तुम्हाला होमवर्क साठी ओके